स्कॅनर पण फोडीन आहे, तुला पण फोडीन. अरे भडव्यानो, लाईन 2 किलोमीटर पाठी गेले, कळतं का तुम्हाला लोकांना? थांब गाडी लावतो, थांब. ए लावड्या, ठेव ठेव गाड काय जा. ए घंटिया, तू ले रहा है फिर भी बोलने के बाद में काय करतो? कान फोडीन भडव्या. तुला बोलतोय लाईन 3 किलोमीटर गेले ना, कळत नाही? ए जा, टोल नाही भरायचा. लाईन क्लिअर कर पहिले. सगळ्या बघ कुठे गेले बघ. ए टोल कसला घेतोय? टोल कसला? हे काय स्कॅनर आहे? स्कॅनर आहे. लाईन कुठपर्यंत गेले? लाईन कुठपर्यंत गेले? आम्हाला काय माहिती नाही. तुझा स्कॅनर तर टाकून इकडे दे, इकडे दे, इकडे दे, इकडे दे, इकडे दे. दे ना, पे करतो. दे स्कॅनर, दे. स्कॅनर मागितलं ना. हा मग दे दे. तुझं स्कॅनर पण फोडीन आहे, तुला पण फोडीन. अरे भडव्यानो, लाईन 2 किलोमीटर पाठी गेले, कळतं का तुम्हाला लोकांना? थांब गाडी लावतो, थांब. सुपरवायझर कुठे? सुपरवायझर किधर आहे तेरा? ए जा. लाईन 3 किलोमीटर पेक्षा जास्त गेले. कोण साहेब आहे? तुम्ही आहात? तुम्ही आहात? लाईन कळते, लाईन कळते, लाईन कळते. 3 किलोमीटर. ए लावड्या, ठेव ठेव गाड काय जा. 3 किलोमीटर लाईन गेले. एक मिनिट, मी पूर्ण बंद करेन, पूर्ण बंद करेन. 3 किलोमीटर लाईन गेले. ए जा 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 जा. ए जा, टोल नाही भरायचा. ए जा, ए जा. अबे ए घंटिया, तू ले रहा है फिर भी बोलने के बाद में? अरे तुम्हाला समजलं पाहिजे ना यार. माझ्या मागे धावण्यापेक्षा लोक हे जा ना. लाईन 3 किलोमीटर गेले, लक्षात ठेवा. ए जा जा. ए आता लाईन जर क्लिअर नाही. ए काय करतो? तुझ्या कान फोडीन भडव्या. तुला बोलतोय लाईन 3 किलोमीटर गेले ना, कळत नाही? ए जा, टोल नाही भरायचा. अरे 3 किलोमीटर लाईन गेले पाठी. 10 मिनिटं पहिला क्लिअर कर. पहिला क्लिअर कर. हे बघ, लाईन क्लिअर कर. लाईन क्लिअर कर पहिले. सगळ्या बघ कुठे गेले बघ. हे बघ कुठे गेले बघ. सगळ्याला थोड्याला सांग. ए चल, मी तमाशा करीन इथं. मी पहिलं सांगतोय. हा, मी पहिलं सांगतोय. ए टोल नाही घ्यायचा, सोड. ए जा जा. अरे बस तुम्हा लोकांना पण माणुसकी थोडी पाहिजे ना यार. असं नाही ना. ए जा, टोल नाही भरायचा. मी स्वतः मनसेचा एकटा वाघ टोल कर्मचाऱ्यांना भिडला, अशा आशयाखाली एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता हा टोल कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसतोय, भांडताना दिसतोय. पण याला नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. तर हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो आहे मुंबईमधील दहिसर टोल नाक्यावरचा. आता या टोल नाक्यावरती 3 किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगा लागलेल्या होत्या. आता वाहनांची मोठी गर्दी या टोल नाक्यावर जमा झालेली होती, गर्दी झाली होती. यामुळं वाहतुकीचा खोळंबा सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला होता. आणि याच वाहतुकीच्या खोळंब्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी सुद्धा होता. जेव्हा त्याचा नंबर टोल नाक्यावरती आला तेव्हा टोल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे एक QR कोड सुद्धा दिला आणि यावर टोल भरा असं सांगितलं. आता तो QR कोड पाहून मनसेचा वाघ हा संतापला आणि एवढ्या मोठ्या 3 किलोपर्यंत रांगा लागल्यात, एवढं सुद्धा दिसत नाही का? नियम काय सांगतो असं त्या टोल कर्मचाऱ्याला बजावलं आणि तुमचा सुपरवायझर कुठं आहे असं सुद्धा सांगितलं. जेव्हा सुपरवायझर समोर आला तेव्हा सांगितलं की जोपर्यंत ही रांग क्लिअर होत नाही, गर्दी कमी होत नाही,
तोपर्यंत एकाही वाहनाकडून टोल घ्यायचा नाही, कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाही. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीनं तरीसुद्धा काही टोल कर्मचारी टोल घेत होते, तरीसुद्धा त्यांना थांबवलं आणि टोल घेऊ नका असं दमदाटी करत त्यांना थांबवलं. आता एकंदरीत या संपूर्ण व्हिडिओमधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सामान्य जनतेकडून कशा पद्धतीनं पैशाची वसुली केली जाते आणि एक एक घंटा अर्धा घंटा असं टोल नाक्यावरती ताटकळत बसावं लागतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आत्तापर्यंत टोल नाक्यावरती अनेक आंदोलनं सुद्धा केली आहेत, त्याचा जनतेला फायदा होताना सुद्धा दिसतोय. पण मात्र हे संपूर्ण प्रकरण चालू असतानाच यामध्ये इतरही राजकीय पक्षांचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते मात्र आवाज उठवताना दिसत नाही. पण मात्र या ठिकाणी मनसेचा एक वाघ टोल कर्मचाऱ्यांना भारी पडला आणि त्यानं सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. एकटा वाघ कर्मचाऱ्यांशी भिडला आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. अशा आशयाखाली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आता यामधून जनतेचा थोडाफार का होईना फायदा झालेला आपल्याला दिसतोय. पण मात्र जर असा नियम असेल की टोल नाक्यावर मोठी गर्दी होत असेल तर अशा वाहनांकडून टोल स्वीकारायला नाही पाहिजे. एकंदरीत सगळीकडे गुळगुळीत रस्ते असायला पाहिजेत, पण तरीसुद्धा तशा पद्धतीने नसतानाही टोल आकारला जातो. टोलच्या समस्येवर तुम्हाला काय वाटतं? आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी हे संपूर्ण शूट केलं, व्हिडिओ चित्रित केला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.